होळी म्हणजे कोळी बांधवांचा मोठा सण। मात्र मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यात होळीच्या सणालाच डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आली। वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपांची राजकीय धुळवड सुरू झाली। पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट। होळी म्हणजे रंगांचा उत्सव, होळी म्हणजे रंगांची बलम पिचकारी, धुंद वातावरणात डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई। मात्र याच होळीच्या रंगाचा बेरंग झालाय, कारण पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा करणाऱ्या कोळी बांधवांवर निर्बंध घालण्यात आले। डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आल्यानं स्थानिकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे। वाजवायला देणार होते, पण तुम्ही 10:30 वाजता का नाही परमिशन दिली? तुम्ही दिलेलीत ना, तुमची मीटिंग भी झालेली, 10:30 वाजता मी देणार वाजवा। मग तुम्ही का नाराज करत आम्हाला लोकांना? आम्हाला लोक नाराज नाही करायला पाहिजे, तुम्ही सांगायला पाहिजे ना 10:30 पर्यंत वाजवा, 10:30 नंतर बंद करा। आम्ही केला असं, आम्ही सहकुशीने बंद केला असं। आमची किती उस्काणी झाली आहेत, तुम्ही भरपाई देणार का? मतदान एखाद्याला कसे येतात तुम्ही मतदान घ्यायला? वर्षातला आमचा एकदा सण असतो, पण व्यवस्थित आमच्या इथे मुलं बाळ हे करतात, ही लोक एवढी मेहनत करतात, सगळे हे करतात, पण मुलं खूप चांगलं करतात इकडे, सहकार्य आपण सगळी मुलं। दरम्यान या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। महायुती सरकारनं हिंदू सणांवर निर्बंध आणल्याचा आरोप वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये केलाय। मराठी सणांविषयी आकस का? महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय, आणि आता कोळी बांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाच्या असलेल्या होळी सणाच्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू आहे। या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधनं घालायची, ही कसली नीती? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। आदित्य ठाकरेंनी सरकारच्या नावानं शिमगा केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी आणि ठाकरे विरोधकांनीही बोंब ठोकली। त्यावरून राजकीय धुळवड चांगलीच रंगली आहे। नाहक काहीतरी आमच्या वरळीमध्ये काहीतरी घडतंय। वरळी काय पाकिस्तानात आहेत का? तुम्हाला तो वाटत असेल, परंतु वरळीतले बांधव, कोळी बांधव हे आमचे आहेत, म्हणून त्यांना असं परमिशन अडवण्याचा किंवा न देण्याचा असं काही प्रश्न उद्भवत नाही। तुम्हाला लुंगी डान्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता। तुमचा आता व्हिडिओ सुद्धा आम्ही पाहिलेला आहे, आपणही चांगला डान्स करतात। 2.5 वर्ष स्वतः दस्तूरखुद्द उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचं काय केलं आणि त्याच्यामुळे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना तुम्ही पूर्णपणे मराठींचं हित वासनात त्या ठिकाणी गुंडाळलं। त्यामुळं मराठी माणसाविषयी, मराठी सणांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावलेला आहात। ते उपयोग काय आमदार असून? जर यांना जर या गोष्टी मॅनेज करता येत नाहीत, आदित्य ठाकरे ट्विट करून काय होणार आहे? तुम्ही विधिमंडळात जात ना, तिथे बोला। मुख्यमंत्र्यांना एवढ्या वेळा भेटले, मध्ये का नाही बोलले? मग तेव्हा मुख गिळून कशाला गप्पा बसता? बाहेरून ओरडायचं आणि आतमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांची गुलुगुलू बोलायचं, ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं असं म्हणतात। मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय लागलेले नेते याला अपवाद ठरतायत। या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे होळीच्या उत्साहाला गालबोट लागलंय, हे मात्र खरं। निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।